तू अशी जवळी राहा. हा लेख मला सहेली शब्द प्रांगण 10 या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे प्राप्त झालाय. ऐकूयात. तू अशी जवळी राहा. आयुष्यात खऱ्या अर्थानं एकमेकांना वेळ देता येतो तो निवृत्तीनंतर. आपण म्हणतो पण काही क्षण हे त्या दोघांनीच स्वतःसाठी जगलं पाहिजे. कशी गंमत असते बघा. लग्नाच्या बेडीत अडकलं की जबाबदारीमधून दोघांचीही सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवे फुगवे होतात. कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ यावरून तात्विक वाद होतात. पण दोघांपैकी एक जण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकुळ होतं. संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या, काही नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यात समजतो. पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्यासारखं असतं ना. कारण दोघं संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात आणि गोड आंबट झालेले असतात. भाळणं संपलेलं असतं, आता जपणूक सुरू झालेली असते. म्हणून वपू म्हणतात, आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे. हे लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी शुक्र तारा मंदवारा या गीताला 50 वर्ष पूर्ण झाली आणि मुख्य म्हणजे प्रेम, निर्मळ प्रेम काय असतं याचा अर्थ सांगणारं हे भावगीत आहे, ज्याची मोहिनी आपल्या सर्वांच्या मनावर अजूनही आहे. वपू म्हणतात, प्रेम म्हणजे नेमके काय तर समोरच्याच्याच डोळ्यात आपली प्रतिमा पाहणं. या गाण्यातली नायकाची इच्छा काय आहे तर बाहेर इतकं सुंदर वातावरण आहे, मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदनं ही तिच्या जवळ व्यक्त करताना, तिने डोळ्यातील भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सारं काही सांगतील. तसंच तिची साथी कायम त्याला हवी आहे. म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. तारुण्यात तुमच्या जोडीदारासोबत कितीही वाद झाले तरी त्यांच्यापासून फार काळ दूर राहणं शक्य नसतं. एकदा का वयाची 50 ओलांडली की खऱ्या अर्थानं मदतीची गरज असते. हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात, पण प्रेम कमी होतं का हो? नाही, अजिबात नाही. वपू म्हणतात, भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात, हेच खरंय. प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं. स्त्री ही जन्मता लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे हळुवार बंध जोडीदार समजून घेईल असं तिला वाटत असतं, किंबहुना त्याची खात्री पण असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासानं इतका भारावून गेलाय की त्या प्रेमाचा, मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरलाय. ही मनातली भावना आता देखील ओठावर आणताना थोडासा बुजरेपणा अजूनही आहे. पण एक मात्र नक्की, जसं वपू म्हणतात, सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही, त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळं, तिच्या साथीमुळं सार्थकी लागलाय हे खरं. म्हणून तर म्हटलंय, भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा, तू अशी जवळी राहा. निवृत्तीनंतरचं हे आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटलं पाहिजे. आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्न आपण प्रत्येकजण बघतोच. आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो, तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा ना, जेव्हाही दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यानं भरलेली असली तरी तो धरलेला हात
हा न सुटणार आहे ही भावना मनात असते. आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात तेव्हा हाच प्रवास जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा डोळ्यातून येणारे अश्रू हे आनंदाचे असतात. कारण सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो. हेच वपू म्हणतात, पाऊल वाटेवरच सोबतीचा हात हवा असतो. आणि या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीनं व्यक्त केलाय. सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो, जा, मला तुझी गरज नाहीये. पण जेव्हा गात्र क्षीण होतात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असायलाच हवी हाच मनाचा हट्ट असतो. किती बदल होतो ना आपल्यात. वाकला फांदी परी आता फुलांनी जीव तू असा जवळी राहा. एकमेकांची झालेली सवय, एकत्र घालवलेले क्षण हे आठवून खरंच वाटतं किती मोठा प्रवास होता हा. या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते. कारण हे वयच असं असतं की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते, तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमता उरलेली नसते. मी आधी देखील लिहिलं होतं की 60-70 पार केलेल्या तसेच कुणालाही परावलंबित्व नको असतं. आपल्या सवयी या जोडीदाराला माहीत असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात, म्हणून हे सांभाळणं त्याचसाठी महत्वाचं असतं. ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी हे गीत अतिशय सुंदर भाव तरंग उठतील ऐकणाऱ्याच्या मनात असं हे आहे. ऐकूयात शुक्र तारा मंदवारा हे गाणं. धन्यवाद.